नमस्कार. ग्रामपंचायतीचा मालमत्ता कर नेमका कसा मोजला जातो याबद्दल बऱ्याच जणांच्या मनात थोडा गोंधळ असतो, नाही का? पण तुम्हाला माहित आहे का, 2019 मध्ये एक खूप मोठी सुधारणा झाली, ज्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूप जास्त पारदर्शक झाली आहे. तर आजच्या या विश्लेषणात आपण हीच नवीन आणि एकदम स्पष्ट कर प्रणाली सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर बघा, 2019 मध्ये कर प्रणालीत एक ऐतिहासिक बदल झाला. पूर्वी कसं होतं, सगळा अंदाजपंचे कारभार म्हणजे मालमत्तेच्या वार्षिक भाडेमूल्यावर कर लागायचा. पण आता तसं नाहीये. आता आली आहे एक नवीन, एकदम स्पष्ट पद्धत, जी मालमत्तेच्या खऱ्या भांडवली मूल्यावर आधारित आहे. आणि यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता कर अधिकाऱ्याच्या अंदाजावर अवलंबून नाही, तर थेट शासनाच्या प्रमाणित रेडी रेकनर दरावर ठरतो. आता रेडी रेकनर म्हणजे काय? तर शासनाने प्रत्येक भागातील मालमत्तेसाठी ठरवलेला एक अधिकृत दर, आणि यामुळेच मूल्यांकनात कमालीची पारदर्शकता आली आहे. चला तर आपण हे सगळं 5 महत्त्वाच्या टप्प्यांमध्ये समजून घेऊया. सगळ्यात आधी आपण पाहूया की हा ऐतिहासिक बदल नेमका आहे काय. मग कराचे मुख्य स्तंभ कोणते आहेत ते समजून घेऊ. त्यानंतर मालमत्तेचं मूल्य नक्की कसं काढलं जातं ते बघू. पुढे आपल्या अंतिम बिलात आणखी काय काय असतं हे जाणून घेऊ. आणि हो, सगळ्यात शेवटी एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका काय यावरही बोलू. चला तर मग आपल्या प्रवासाला सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून, हा ऐतिहासिक कर बदल. हा बदल म्हणजे फक्त एखादा छोटा नियम नाहीये, तर संपूर्ण कर प्रणालीचा पायाच बदलणारी एक मोठी सुधारणा आहे, जी आपल्याला अंदाजे कारभाराकडून थेट अचूकतेकडे घेऊन जाते. पूर्वी कसं होतं, मालमत्तेच्या अंदाजित वार्षिक भाड्यावर कर आकारला जायचा. यात पारदर्शकतेची खूपच कमी होती. पण आता नवीन प्रणाली मालमत्तेच्या प्रत्यक्ष बाजार मूल्यावर म्हणजेच भांडवली मूल्यावर अवलंबून आहे. आणि यामुळे संपूर्ण प्रक्रियेत एक समानता आणि स्पष्टता आली आहे. आणि खरं तर हे एकच वाक्य या संपूर्ण सुधारणेचं सार सांगतं. आता सगळं काही शासनाने ठरवलेल्या दरांनुसारच होतं. यामुळे काय झालंय, तर मनमानी कारभाराला पूर्णपणे आळा बसला आहे आणि प्रत्येकासाठी एक समान नियम लागू झालाय, जे खरंच खूप महत्त्वाचं आहे. आता आपण दुसऱ्या टप्प्याकडे वळूया. कराचे 4 मुख्य स्तंभ. मालमत्ता कर नक्की कसा आकारला जातो हे समजून घेण्यासाठी या 4 पायऱ्यांची रचना समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. चला, ही प्रक्रिया एकदम सोप्या पद्धतीने समजून घेऊया. कराकारणीची संपूर्ण प्रक्रिया या 4 स्तंभांवर उभी आहे. पहिलं, मालमत्तेचं भांडवली मूल्य काढलं जातं. दुसरं, ग्रामसभेने मंजूर केलेला जो वार्षिक कर दर आहे तो त्यावर लावला जातो. तिसरं, यातून आपल्याला मूळ मालमत्ता कर मिळतो. आणि चौथं म्हणजे यात पाणी, दिवाबत्ती आणि आरोग्य यांसारखे इतर आवश्यक उपकर जोडले जातात. आता आपण तिसऱ्या आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत, मालमत्तेचं मूल्य काढणं. कारण कराचा संपूर्ण पाया याच मूल्यावर अवलंबून असतो. त्यामुळे ही प्रक्रिया नेमकी कशी काम करते हे नीट समजून घेऊया. आता बघा, या संपूर्ण प्रक्रियेचं सार या एका सूत्रामध्ये आहे. मालमत्तेचं सरकारी मूल्य ठरवण्यासाठी फक्त या 5 घटकांचा गुणाकार केला जातो. हे 5 घटक एकत्र येऊन मालमत्तेची अचूक किंमत ठरवतात. आणि हेच या नवीन प्रणालीचं खरं वैशिष्ट्य आहे. हे घटक अगदी सोपे आहेत. बघा, क्षेत्रफळ म्हणजे घराचं माप. रेडी रेकनर दर हा शासनाने ठरवलेला जमिनीचा दर आहे. वय घटक म्हणजे काय, तर इमारत जितकी जुनी तितकी तिची किंमत कमी होते. वापर म्हणजे घर राहण्यासाठी आहे की व्यावसायिक कामासाठी. आणि बांधकामाचा प्रकार म्हणजे ते पक्कं बांधकाम आहे की कच्चं. चला, एक प्रत्यक्ष उदाहरणच पाहूया म्हणजे लगेच लक्षात येईल. समजा 1000 चौरस फुटांचं आरसीसी घर आहे आणि त्या भागाचा रेडी रेकनर दर आहे 1000 रुपये प्रति चौरस फूट. आता आपण सोपेपणासाठी इतर गुणक 1 धरूया. तर भांडवली मूल्य किती होईल? 1000 गुणिले 1000 बरोबर 10 लाख रुपये. आता समजा ग्रामसभेने 0.10% म्हणजेच 0.10% कर दर मंजूर केला आहे. तर त्या 10 लाख रुपयांवर 0.10% दराने मूळ मालमत्ता कर होईल फक्त 1000 रुपये. म्हणजे यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे, तर ही जी गणना आहे ना, ती आता पूर्णपणे सूत्रबद्ध आणि पारदर्शक आहे. इथे कोणत्याही प्रकारच्या अंदाजाला अजिबात वाव नाही. तर आपण मूळ कराची गणना कशी करायची ते पाहिलं. पण थांबा, अंतिम कर फक्त 1000 रुपये नाहीये. आता आपण चौथ्या टप्प्यात पाहूया की या शुल्कापासून ते अंतिम बिलापर्यंतच्या प्रवासात या मूळ करामध्ये आणखी कोणते उपकर आणि शुल्क जोडले जातात. तर बघा, शासनाने काही अत्यावश्यक सेवांसाठी क्षेत्रफळानुसार दर ठरवून दिले आहेत. यांना उपकर असं म्हणतात. म्हणजे काय, तर विशिष्ट सेवांसाठी लावण्यात येणारा एक अतिरिक्त कर. यामध्ये आरोग्य आणि स्वच्छता, पाणी पुरवठा आणि दिवाबत्ती यांचा समावेश होतो.
आणि हे दर मालमत्तेच्या आकारानुसार कमी जास्त होतात, जसं की आपल्याला या तक्त्यात दिसतंय. एवढंच नाही तर याशिवाय बिलामध्ये खाजगी नळ कनेक्शनचं शुल्क, सेप्टिक टँक असेल तर त्यासाठी विशेष स्वच्छता शुल्क, किंवा जर व्यावसायिक वापर असेल तर बाजार शुल्क, अशा इतर गोष्टींचाही समावेश असू शकतो. आणि हे चित्र आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवतोय की नमुना क्रमांक 8 म्हणजेच आपली अधिकृत अंतिम कर पावती कशी तयार होते. यामध्ये मूळ मालमत्ता कर, स्थानिक उपकर आणि शासकीय उपकर हे सगळं एकत्र करून एकूण देय रक्कम निश्चित केली जाते. हो, पण इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. नियमानुसार 500 चौरस फुटांपर्यंतच्या निवासी घरांना करात सूट देण्याचे विशेष अधिकार ग्रामपंचायत आणि शासनाला देण्यात आले आहेत. ही एक नक्कीच दिलासादायक तरतूद आहे. आतापर्यंत आपण ही संपूर्ण प्रणाली कशी काम करते हे समजून घेतलं. आता आपण शेवटच्या आणि तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया, एक जागरूक नागरिक बनण्याकडे. या प्रणालीमध्ये एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय आहे आणि आपल्या कृतीचा गावाच्या विकासावर नेमका काय परिणाम होतो हे पाहूया. हे चित्र अगदी स्पष्ट आहे. जर कर वेळेवर भरला तर काही ग्रामपंचायती 5 ते 10% सवलत देतात. यामुळे पैशांची बचत तर होतेच, पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे गावाच्या विकासालाही हातभार लागतो. याउलट जर कर उशिरा भरला तर दरमहा 1 ते 2% दंड लागतो, जो एक अनावश्यक आर्थिक बोजा आहे. शेवटी हे लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की ही पारदर्शक कर प्रणाली म्हणजे फक्त एक शासकीय प्रक्रिया नाहीये. हा आपल्या गावाच्या विकासाचा पाया आहे. आपण वेळेवर भरलेला कर थेट गावातील सोयीसुविधा सुधारण्यासाठी वापरला जातो. तर आता प्रश्न हा आहे की ही संपूर्ण पारदर्शक प्रणाली समजून घेतल्यानंतर एक माहितीपूर्ण आणि जागरूक नागरिक म्हणून आपण आपल्या गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपलं योगदान कसं देणार आहोत यावर विचार नक्की करायला हवा.